4 मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्हाला कोण रोखतंय असं ओवेसीने म्हटलं. मी 6 मुलं जन्माला घातली असं असरुद्दीन ओवेसीने म्हटले. हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत या नवनीत राणांच्या विधानाचा खासदार असरुद्दीन ओवेसींकडनं समाचार घेण्यात आलाय. तर जास्त सल्ला देऊ नका, ओवेसींना पाकिस्तानमध्ये पाठवावं असं नवनीत राणा म्हणाले. अरे करो ना भाई, तुम भी करो, सब करो, कौन रोक रहा है? जाती राय क्या है? मैं तो 6 पैदा करा, आप भी करो, कौन बोल रहे हैं? आपको कोई रोक तो है क्या? और आज से 8 दिन 10 दिन पहले आप जाइए, मोहन भागवत चंद्रबाबू नायडू बैठे हुए हैं, उनकी मौजूदगी में चंद्रबाबू नायडू बोल रहे हैं कि 3 से ज्यादा बच्चे पैदा करो। अरे करो ना भाई, कौन रोक रहा है तुम्हारे को? हमारा जो TFR रेट बहुत गिर चुका है और सबसे ज्यादा TFR रेट गिरा है मुसलमानों का। कि भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो. आणि जास्त सल्ला द्यायचा नाही. ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांचे पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे. त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे. पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी. नवनीत राणांकडनं पती रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला जातोय. भाजप आणि युवा स्वाभिमान मध्ये लढत असताना नवनीत राणांकडनं युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार केला जात आहे. साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यामध्ये थेट लढत आहे. तर काल फडणवीस आणि नवनीत राणा यांचा अमरावतीमध्ये रोड शो झालेला आहे. तर नवनीत राणा यांच्याकडनं आज युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार केला जातोय. लोकसभेमध्ये नवनीत राणांच्या विरोधामध्ये प्रचार करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवणार असं रवी राणांनी म्हटलंय. लोकसभेत गद्दारी केल्यामुळे साईनगरमध्ये युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा नवनीत राणांकडनं प्रचार करण्यात आला असं रवी राणा म्हणाले. रवी राणा यांनी भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्यावर निशाणा साधलाय. थेट लढत होतं युवा स्वाभिमान आणि भाजपची पेच पडत नाही. काही ठिकाणी ज्या ठिकाणी काही गद्दार उभे आहे, काही गद्दार ज्यांनी लोकसभेमध्ये पक्षामध्ये राहून ज्या थालीमध्ये खातो त्या खालीमध्ये जे छेद मारण्याचं काम केलं, अशा गद्दारांना या इलेक्शनमध्ये धडा शिकवणार.